तर भाऊराव, तुम्ही या चित्रपट क्षेत्रामध्ये नक्की हम्म. कसं आला? म्हणजे तुम्ही एक तर शिरूरचे, ग्रामीण भाग, शेतीवाडी, मग ह्यात येण्याचं नक्की धाडस कसं केलं? सिनेमाची आवड लहानपणापासून होती. म्हणजे अगदी शाळेत जात नव्हतो तेव्हापासून टीव्हीवर लागणारे सिनेमे, पहिली दुसरीला, तिसरीला, चौथीला. तर त्यावेळेस कसं दर शुक्रवारी आणि शनिवारी हिंदी सिनेमा असायचा 9:15ला हो. आणि मराठी सिनेमा असायचा रविवारचा 4 वाजता. हं, हं. तर ते 2-3 दिवस सिनेमे बघायचंच हे ठरवलेलं असायचं. आणि गावातली सगळीच पोरं मग त्या एक तर सिनेमाच्या जाहिराती आधीच यायच्या, पुढच्या आठवड्यात कुठला सिनेमा असणार आहे, हो, हो. मग कोणता हिरो आहे. तर ती सगळी चर्चा आठवडाभर चालायची. मग ते सिनेमा बघायचा. गावात आमच्या एक टीव्ही होता. गावात एकच टीव्ही होता. ती सगळी जमायची आणि ती जवळ-जवळ त्यावेळेस 20-25 लोकं तरी टीव्ही बघायला एका ठिकाणी जमायची. हं, हं. आणि मग ती आवड वाढत गेली सिनेमाची. पण ती त्यावेळेस फक्त सिनेमाची आवड होती. सिनेमा बघणं हीच आवड होती. बरं. त्याच्यानंतर जसं शाळेत पुढे वर्ग वाढत गेले, तशी थोडी समज वाढत गेली. वाचन वाढत गेलं. म्हणजे वाचनाची आवड मला फार लवकर लागली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मला माझ्या वडिलांपासून वाचनाची सवय लागली. हं, हं. कारण मी जसं पहिलीला गेलो तेव्हा घरात एक ग्रंथ असायचे ना, रामविजय, हो. हरिविजय, पांडव प्रताप, नवनाथ कथा, रामायण, हे सगळे ग्रंथ ते वडील वाचायचे. ते वाचले, ते मला ती सवय लागली. आणि मी 2री-3रीला असताना ही जी पुस्तकं आहेत ती वाचली. मग ती अजून आवड वाढली. मग मी आमची विद्याधाम म्हणून शाळा आहे शिरूरमधली, नामांकित शाळा आहे आमची. हं, हं. तर ते शाळेत गेलो आणि तिथले ग्रंथपाल ते मला पुस्तकं द्यायचे. तर आठवड्यातून 1 तास असायचा पुस्तक बदलायचा, अवांतर वाचनाचा. हं. तर ते आम्ही सगळेच विद्यार्थी लाईनीत पुस्तकं घ्यायचो. पण मला ती पुस्तकाची आवड एवढी वाढली ना, की मी दर आठवड्यातून 4-4, 5-5 पुस्तकं न्यायचो आणि मला ते सर द्यायचे. तर असं वाचनाची आवड वाढली. 7वी-8वी पर्यंत तर मी मृत्युंजय, छावा, हं, हं. युगंधर, फकीरा आणि जवळ-जवळ समग्र वि. स. खांडेकर वाचून सगळे संपवले होते. गोनी दांडेकरांच्या माचीवरला बुधा, पवना काठचा धोंडी, शितू, पडगवली, ही पुस्तकं 6वी-7वी पर्यंत, 8वी पर्यंत ही वाचून झाली होती. ती त्याची म्हणजे गमतीचं कारण असं होतं, ते जे बालभारतीचं पुस्तक यायचं, हं, हं. त्याच्यात पुस्तक परिचय असायचा, लेखक परिचय असायचा. हो. आणि त्या लेखक परिचय असल्यामुळे मी ते लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव हे ग्रंथपालांना सांगायचो ना, त्या हं. सरांना, लायब्ररीयनला, तर त्यांना ते भारी वाटायचं. हां, हां. मग ते मला पुस्तकं द्यायची. बरोबर. मग ही वाचनाची आवड अशी मी ती जोपासली. ती वाचनाची आवड वाढली आणि मग 10वी पास झालो आणि सिनेमाची आवड एकीकडं जबरदस्त होती. त्यावेळेस शिरूरमध्ये मी 5वी ते 10वी शिक्षण केलं. तर तिथं मिनी थिएटर होते. तर तिथं दर शनिवारी, रविवारी आम्ही सिनेमाला जायचो. कधी-कधी हं. शाळा बुडून सिनेमा बघायचो. ₹2, ₹3 तिकीट, ₹5 तिकीट. तर ती सिनेमाची आवड तशी मी जोपासली. आणि 10वीला आल्यानंतर काय झालं, लोकमतचं एक पुरवणी यायची त्यावेळेस, हं, हं. मैत्र नावाची. अच्छा. त्या मैत्र पुरवणीला सिनेमाविषयी प्रचंड सगळं लिहून आलं होतं. हो. म्हणजे FTI विषयी पुण्यातल्या. तर त्यात दिग्दर्शनाचा कोर्स, संगीत दिग्दर्शनाचा कोर्स, आर्ट डायरेक्शनचा कोर्स, स्क्रीन प्ले हो. रायटिंगचा कोर्स, सिनेमॅटोग्राफीचा कोर्स, हे सगळं लिहिलं होतं. आणि मी ते वाचलं. त्याच्या आधी माझा समज असा होता, की सिनेमा बनवणं म्हणजे हे हिरो हिरोईनचं काम. हां. म्हणजे त्यातले जे कलाकार आहेत ते सिनेमा बनवतात. बरोबर. आता तो समज असा पक्का होता आणि सगळ्यांचाच होता. म्हणजे सहज बोलायचं, कुणाचा पिक्चर आहे, अमिताभ बच्चनचा पिक्चर, कुणाचा अजय देवगणचा पिक्चर आहे, कुणाचा आहे सलमान खानचा पिक्चर आहे. हं, हं. पण त्याच्या मागे दिग्दर्शक नावाचा प्राणी आहे महत्वाचा, हे त्यावेळेस काही माहित नव्हतं. बरोबर. पण ती पुरवणीत जे लिहून आलं होतं त्यात मला कळलं, की अरे सिनेमा हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे कलाकार, वेगवेगळे कलाकार एकत्र येतात. सगळ्या कलाप्रांतातले महारथी एकत्र येतात आणि सिनेमा नावाची एक चांगली कलाकृती घडते. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर हे मला कळलं आणि मी तेव्हा ठरवलं आयुष्यात, मला आयुष्यात फक्त सिनेमा दिग्दर्शक व्हायचं आहे. जर ते नाही झालं तर मी शेतकरी होणार. ह्या आयुष्यात 2च पर्याय ठेवले. आणि मग 10वी झाल्यानंतर सुरू झालं. पण आता व्हायचं कसं? हं, हं, हं. दिग्दर्शक व्हायचंय, डायरेक्टर व्हायचंय, सांगता येण्यासारखी गोष्ट नव्हती. बरोबर. आमच्या घरात जर सांगितलं असतं मला डायरेक्टर व्हायचं, तर त्यांनी म्हणजे चपलाने हाणला असता. हां, हां. कारण डायरेक्टर म्हणजे आपल्याकडे गावाकडे कसं आहे, सोसायटीचा डायरेक्टर, कारखान्याचा डायरेक्टर, बँकेचा डायरेक्टर. अरे डायरेक्टर काय भानगड आहे? म्हणजे सांगता येण्यासारखी गोष्ट नव्हती. मी कोणाला सांगितलं ना, माझं स्वप्न एकटं मी बघत होतो हं, हं. आणि त्या दिशेने वाटचाल करत होतो. पण मला रस्ता सापडत नव्हता. 12वी झाली माझी. 12वी झाल्यानंतर गावाकडचं कसं, सगळ्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये एक उत्तम, मी 12वी झालो 2003ला. हं, हं. 12वी झाल्यानंतर तो काळ असा होता की नोकरी काहीतरी करावी पोरांनी. हं. आणि सगळ्या ग्रामीण भागामध्ये एक उत्तम नोकरीचा पर्याय म्हणजे एक तर मिलिटरी भरती, नाही तर पोलीस भरती. हं, हं.
आणि मग त्यातला जरा बरा हुशार असेल तो डीएड का जायचा. त्या डीएड वाल्यांचं एक बरं होतं. काही लोक ITI ला जायचे. तर हे सगळं सुरू होतं. मला मग घरचे म्हणायला लागले तू मिलिटरीत जा. मला जायचं नव्हतं मिलिटरी. पण हे सांगता कोणाला. मग मी काहीच बोललो नाही. मी नाही मला मिलिटरीत जायचं नाही एवढंच सांगत राहिलो. अरे मग तुला करायचंय काय म्हणलं मी शेती करेन. मग शेती करायची म्हणले तर कॉलेज सोडून दे. मी कॉलेज सोडून दिलं. कॉलेज सोडलं आणि 2-3 भरत्या केल्या. धाराशिवला म्हणजे तेव्हाच उस्मानाबाद होतं. धाराशिवला मी भरतीला गेलो होतो. तिथं जवळजवळ 20-25 हजार पोरं ग्रामीण भागातून आलेली सगळी भरतीला. आणि तो सगळा राडा बघितला. ते बघितल्यानंतर ही गंमत आहे भरतीची. मी माझ्या आत्याची 2 मुलं आणि आमच्या गावातील 4-5 पोरं असे आम्ही 7-8 जण गेलो होतो तिथं. तर ते भरतीला पहिल्यांदा रनिंग मध्ये आम्ही सगळे रनिंगसाठी उभे राहिलो. तर एक ग्रुप केले होते 50-50 जणांचे असे आणि सगळेच सोडायचे एकदम 50-50 लोक रनिंग मध्ये. आता त्यांचा नंबर आधी आला तर ती 2-3 रनिंग मध्ये ती फिट झाली. दुसऱ्या दिवशी माझं रनिंग होतं. मी रनिंग मध्ये सुरुवात केली पळायला. एक 40-50 जण आम्ही पळत असो तर दुसरा राऊंड होईपर्यंत मी मध्ये होतो. काही पोरं पुढे होती माझ्या आणि काही मागं होती. तिसऱ्या राऊंडला मी मागं बघितलं मी एकटाच मागं होतो. आणि तिसऱ्या राऊंड मधून मी बाहेर आलो. म्हणलं हे काय आपल्याला झेपायचं नाही. आणि मुळात मला मनातून जायचं बी नव्हतं. बरोबर आहे. घरी ती भरती झाली. 2-4 दिवसांनी घरी आलो. तिथं त्यावेळेस नेमकं आमच्या गावात ती 2 पोरं भरती झाली म्हणजे त्यांचं मेडिकल झालं. एक्झाम राहिली होती फक्त. एक्झामसाठी ती 4 दिवस राहिली आणि त्या 4 दिवस त्यांना थांबायचं होतं. मग मी 2 दिवस घरी मी निघालो पुढं. त्यांना सांगितलं फक्त बुवा मैदान मारलं एवढं सांगा घरी, म्हणजे पुढे काहीतरी मेडिकल अनफिट झालंय पण एक्झाम मध्ये राहिलं असं काहीतरी कारण सांगता येते. हा म्हणले. घरी आलो बिलो घरच्यांनी विचारलं काय झालं. म्हणलं रनिंग मध्ये बसलो म्हणलं पण ते जरा मेडिकल मध्ये थोडं हे झालं आता बघू. बरं वाटलं घरच्यांना. पहिल्याच भरतीला गेल्या मैदान मारणं म्हणजे ही मोठी गोष्ट होती कारण ते रनिंगच होत नव्हती. तर 2 दिवसांनी पोरं घरी आली. त्यांनी विचारलं काय तुमचं काम झालं का. म्हणलं आम्ही परीक्षा देऊन आलो. आता एखाद्या दिवस कॉल येईन आम्हाला. म्हणजे याला काय झालं हे पळालंच नाही म्हणले. मग जे घरच्यांनी तासलं मला तिथं तर म्हणले तू काय शहाणा नाही तू कॉलेज सोडून दे. आणि मग मी कॉलेज सोडलं 12वी नंतर. आता ते हुड वय असतं बरोबर. त्या वयात मला द्यायचं ना दिलं सोडून. आणि मग 1 वर्ष शेतीच केली. पण त्यावेळेस मग शेती मी लहानपणापासून वावरात कामं करायचो. गावाकडच्या पोरांचं एक उत्तम रोजचं हे म्हणजे रोज गुरं वळणे, सुट्टीच्या दिवशी जी वावरात कामं असतील ती कामं करणे हे सगळं होतं. तर त्या ह्याच्यात शेतीकडे मी प्रचंड लक्ष द्यायला लागलो. म्हणजे आता काही शेती सोडून काहीच करायचं नाही हे ठरवलं. आणि हे डोक्यात दिग्दर्शनाचं स्वप्न डोक्यात होतं पण हे योग्य वेळ आल्यानंतर आपण आपला हे करू हे ठरवून चाललो होतो. एक दिवस असंच गुलटेकडीला आलो कांदा घेऊन. 2004 ची गोष्ट आहे. तर कांदा घेऊन आलो. म्हणलं चला आलोय पुण्याला तर FTI जाऊन येऊ. मग गुलटेकडीहून स्वारगेटहून नळस्टॉपहून लॉ कॉलेज रोड असं पायी चालत विचारत FTIच्या गेटमध्ये गेलो. आणि मग विचारलं तिथं काय कसं असतं. ते म्हणलं इथे ग्रॅज्युएशन लागतंय. आणि मग मी 12वीतून सोडली होती. मग आता ग्रॅज्युएशन करावं लागेल हे डोक्यात झालं. घरी जाईपर्यंत विचार पक्का ग्रॅज्युएशन करायचंय पण आता घरच्यांना सांगता येत नाही. मग मुक्त विद्यापीठातून मी फर्स्ट इयर कंप्लीट केलं. मुक्त विद्यापीठात गेल्यानंतर असं लक्षात आलं की इथं प्रचंड म्हणजे आठवड्यातून 1 दिवस कॉलेज. दर रविवारचं कॉलेज. रविवारचं कॉलेज असल्यामुळे काय तितकी कॉलेजमधली मजा नाही ना, गंमत नाही किंवा शिकायला फार मिळत नाही. मग सेकंड इयरला मी रेग्युलर कॉलेजला प्रवेश घेतला आणि BA तिथून शिरूर सिटी बॉरा कॉलेजमधून कंप्लीट केलं. कंप्लीट केल्यानंतर आता मार्ग मोकळे होते. आता ग्रॅज्युएशन झाले. तर त्यावेळेस आता परत माझं FTI ला काही नंबर लागला नाही. त्यावेळेस एंट्रन्स होती इंग्रजीमधून. इंग्रजी काय माझं चांगलं नाही म्हणजे अजूनही नाही. बरं आहे आता निदान समजा थोडंफार समजतं. तर ते एंट्रन्स झाली नाही. मग काय करायचं तर त्यावेळेस मला MA शिरूरमध्येच करावं लागलं असतं. म्हणलं आता FTIची जर परीक्षा द्यायची तर पुणे विद्यापीठातून MA करू. MA ला तिथे काय नंबर लागला नाही. मग आता परत अडचण काय करायचं. मग आता इंग्रजीतून जर एंट्रन्स आहे तर इंग्रजी पक्का केलं पाहिजे म्हणून मी लॉला ऍडमिशन घेतलं नगरच्या लॉ कॉलेज रोडला लॉ कॉलेजला. तर तिथं 2 महिने तिथे गेलो. 2 महिने वर्गात बसलो तर असंच बसायचो ना असं सगळं डोक्यावरून जायचं. कळायचं नाही ना इंग्रजी. मग तिथं त्यावेळेस कळलं की कम्युनिकेशन स्टडीज नावाचा कोर्स आहे. तिथे सिनेमाची एक बेसिक माहिती आहे. मग त्या कोर्सला ऍडमिशन घेतलं. ती आमची न्यूयॉर्क कॉलेजची पहिली बॅच.
आणि तिथं व्हिडिओ प्रोडक्शन एक स्पेशलायझेशन म्हणून तो विषय घेतला आणि सिनेमाचा अभ्यास सुरू झाला. मग बरोबर. तोपर्यंत कसं होतं की भारतीय सिनेमा म्हणजे हो. हिंदी आणि मराठी एवढंच बघितलेला सिनेमा, बरोबर. पण जगभरचा सिनेमा अभ्यासला 2 वर्षात. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझे जे सिनेमाचे गुरु आहेत समर नखाते सर, तर त्यांच्याकडे मी अख्खा सिनेमा शिकलो जगातला. आणि त्यांनी मला सिनेमा म्हणजे सिनेमा माध्यम हे काय आहे ते त्यांनी शिकवलं, मला घडवलं. म्हणजे कोर्स नंतर 2 वर्ष मी असंच त्यांना सतत भेटायचो. आमचं लेक्चर कुठेही व्हायचं. सर जिथे भेटतील तिथे लेक्चर. बरोबर. अशा पद्धतीने सिनेमाची आवड मी प्रवेश जोपासली आणि सिनेमा शिकलो. पण अच्छा. सिनेमा तिथून पुढे बनवणं वेगळी गोष्ट होती.